नमस्कार मित्रांनो. सराफा बाजारात आजवरचा सर्वात मोठा धमाका झालाय. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ चुकूनही मिस करू नका. बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीत असा काही भूकंप आलाय, की सामान्य माणसाच्या पायाखालची जमीनच सरकलीये. मोदी सरकारच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे सोन्याच्या दराने थेट रॉकेटसारखी झेप घेतली आहे. अचानक ही दरवाढ का झाली? काय आहे यामागचं खरं कारण? संपूर्ण सविस्तर आणि अचूक माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. पण त्याआधी सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून पाहत आहात ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, रोजच्या रोज सोन्या चांदीचे अस्सल आणि ताजे भाव सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया आणि जाणून घेऊया चांदीचे आजचे ताजे भाव काय आहेत. भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत. 1 ग्राम चांदी ₹287, 10 ग्राम चांदी ₹2,870, 100 ग्राम चांदी ₹28,700, 1 किलो चांदी तब्बल ₹2,87,000. मित्रांनो, कालच्या तुलनेत चांदीमध्ये प्रति किलो ₹15,000ची ऐतिहासिक वाढ झाली आहे. आता प्रश्न पडतो की अचानक असं काय घडलं? तर मित्रांनो, केंद्र सरकारने सराफा बाजारावर एक प्रकारची टॅक्स सर्जिकल स्ट्राईक केली आहे. सरकारने सोन्या चांदीवरची इम्पोर्ट ड्युटी, आयात शुल्क 6% थेट 15% केली आहे. म्हणजे एकाच फटक्यात 9%ची प्रचंड वाढ. यामागे 2 मुख्य कारणं आहेत. 1. डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर गेलेल्या भारतीय रुपयाला सावरणं. 2. देशातील वाढती व्यापार तूट नियंत्रित करणं. पण या एकाच निर्णयामुळे देशात सोन्याचे भाव एका दिवसात तब्बल ₹8,700 कडाडले आहेत. ज्यांच्याकडे जुना स्टॉक होता त्यांची तर चांदी झालीये. पण नवीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं, विशेषतः ज्यांच्या घरात लग्नसराई आहे, त्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. ट्रम्प यांचा निर्णय फक्त भारत सरकारचा टॅक्सच नाही, तर जागतिक घडामोडींनी सुद्धा या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोचलं आहे. कच्च्या तेलाची वाहतूक करणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडलेत, ज्यामुळे जागतिक महागाई वाढली आहे. बनावट सोने आणि गुन्हेगारांची चांदी. मित्रांनो, सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे बाजारात आता एक नवीनच संकट उभं राहिलंय. भाव एवढे वाढलेत की आता बाजारात बनावट किंवा कमी कॅरेटचं सोनं खोट्या हॉलमार्कसह विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अनेक ठिकाणी जुनं सोनं बदलून घेण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. लग्न कार्यासाठी घाईघाईत खरेदी करताना अनेक ग्राहक स्वस्त सोन्याच्या आमिषाला बळी पडत आहेत. त्यामुळे MH9 मराठी न्यूज तुम्हाला सावध करतोय की ओळखीतल्या आणि नामांकित सराफाकडूनच खरेदी करा. पक्के बिल मागा आणि KDM ऐवजी फक्त 916 हॉलमार्क सोन्यालाच पसंती द्या. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला लाखो रुपयांचा फटका बसवू शकते. बँक लॉकर आणि गोल्ड लोनवर काय परिणाम होणार? आता चर्चा करूया अशा लोकांची ज्यांच्याकडे ऑलरेडी सोनं घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून आहे. सोन्याचे भाव 1,60,000च्या पार गेल्यामुळे जर तुम्ही गोल्ड लोन म्हणजेच सोन्यावर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला तुमच्या जुन्या सोन्यावर पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त कर्ज मिळणार आहे. कारण सोन्याची व्हॅल्यू वाढली आहे. पण दुसरीकडे ज्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये सोनं ठेवलंय, त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोन्याची किंमत एवढी वाढल्यामुळे आता बँक लॉकरचे इन्शुरन्स चार्जेस देखील वाढू शकतात. म्हणजेच जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुमची संपत्ती तर वाढलीये, पण सोबतच त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी आणि खर्चही वाढणार आहे. लग्नाचे बजेट कोलमडले. आता सोन्याऐवजी नवा पर्याय? मित्रांनो,
सध्या महाराष्ट्रात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि अशातच सोन्याने 1,60,000चा टप्पा पार केल्यामुळे वधू आणि वर दोन्ही पक्षांचे धाबे दणाणले आहेत. आधी ज्या लग्नात 5 ते 10 तोळे सोने घेण्याचे नियोजन होते, तिथे आता महागाईमुळे बजेट निम्मे करावे लागले आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लोकांनी एक नवीनच मार्ग शोधला आहे. अनेक जण लग्नाचे विधी करण्यासाठी रिअल सोन्याऐवजी फक्त 1 ग्रॅम सोन्याचे किंवा चांदीचे दागिने वापरत आहेत. तर काही जण भाऱ्याने दागिने आणण्याला पसंती देत आहेत. हा ट्रेंड आधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. जर भाव असेच वाढत राहिले तर येणाऱ्या काळात लग्नातून सोन्याचे दागिने गायब होऊन फक्त डिजिटल किंवा कागदी सोन्याची देवाणघेवाण सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको. डिजिटल सोने आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड SGB धारकांची लॉटरी. हा मुद्दा ऐकून चॅनल खूप प्रोफेशनल वाटेल. आता बोलूया त्या हुशार लोकांबद्दल ज्यांनी काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सोने खरेदी न करता डिजिटल सोने किंवा सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बॉन्डमध्ये पैसे लावले होते. आज त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे, कारण त्यांना मेकिंग चार्जेस किंवा GSTचा कोणताही तोटा सहन करावा लागला नाही आणि एकाच दिवसात त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 7 ते 8% वाढले आहे. ज्यांना आता नवीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक मोठा धडा आहे. जर तुम्हाला गळ्यात घालण्यासाठी नाही, तर फक्त भविष्यासाठी पैसे साठवायचे असतील, तर या महागाईच्या काळात प्रत्यक्ष सोन्याच्या दुकानात चकरा मारण्यापेक्षा डिजिटल सोन्याचा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो, कारण यात शुद्धतेची 100% गॅरंटी असते. या सर्व घडामोडींनंतर जाणून घेऊया तुमच्या शहरातील 18 कॅरेट सोन्याचे आजचे अधिकृत दर. 1 ग्राम 12,516 रुपये. 8 ग्राम 1,01,228 रुपये. 10 ग्राम 1 तोळा 1,25,160 रुपये. 100 ग्राम 12,51,600 रुपये. कालच्या तुलनेत 18 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्राम 7,444 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. मित्रांनो, तज्ज्ञांच्या मते भारतात सोन्याने आता 1,62,000चा टप्पा पार केला असून जागतिक तणाव असाच राहिला तर हा भाव थेट 1,70,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. खरेदीदारांसाठी ठोस सल्ला. जर तुम्ही लग्नासाठी खरेदी करणार असाल तर भाव कमी होण्याची वाट पाहण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने खरेदी करा, कारण ही वाढलेली ड्युटी लवकर कमी होणार नाही. आणि हो, सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क पाहूनच खरेदी करा. हे होलसेल भाव असून प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतील. चला तर मग आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. 1 ग्राम 14,858 रुपये. 8 ग्राम 1,18,864 रुपये. 10 ग्राम 1,48,580 रुपये. 100 ग्राम 14,85,800 रुपये. कालच्या तुलनेत प्रति 10 ग्राम 8,000 रुपयांची वाढ. आता जाणून घेऊया 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे भाव. 1 ग्राम 16,150 रुपये. 8 ग्राम 1,29,200 रुपये. 10 ग्राम 1,61,500 रुपये. 100 ग्राम 16,15,000 रुपये. कालच्या तुलनेत प्रति 10 ग्राम 8,700 रुपयांची विक्रमी वाढ. महत्त्वाची सूचना: सोन्या चांदीतील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजारपेठेतील जोखमीवर आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून असते. त्यामुळे कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, हा होता आजचा विशेष रिपोर्ट. ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच ताज्या आणि कडक घडामोडींसाठी तुमच्या हक्काच्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.